नमस्कार, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षांचे फॉर्म भरणं सुरू झाले आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत आणि त्याआधी त्यासाठी शाळेचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं त्याबद्दलचा व्हिडिओ दिला होता. मिस झाला असेल तर या व्हिडिओवरून तुम्ही तो पाहू शकता. यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर मी त्याची लिंक देत आहे. आज आपण पाहूयात विद्यार्थ्यांचे फॉर्म कसे ऑनलाईन करायचे त्याबद्दल. विद्यार्थ्याचे फॉर्म ऑनलाईन करताना काही गोष्टी आधी आपल्याला पूर्ण जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिले जे पात्रता निकष आहेत त्यामध्ये तो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि शासनमान्य शाळेमध्ये त्याचा प्रवेश असला पाहिजे. इयत्ता 4थी इयत्ता 7वीच्या शासनमान्य शाळेमध्ये तो असावा. शासनमान्य म्हणजे फक्त जिल्हा परिषद नगर परिषद अशा नाही, तर शासनमान्यमध्ये शासकीय शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, कायम विना अनुदानित शाळा कुठल्याही शाळेत असावा. फक्त त्या शाळेला युडायस कोड असणं गरजेचं आहे. असा युडायस कोड असणाऱ्या कोणत्याही शाळेत तो विद्यार्थी शिक्षण घेत असेल तरी तो या परीक्षेसाठी पात्र आहे. तो ही परीक्षा देऊ शकेल. त्यामध्ये माध्यमांबद्दल जर विचार केला तर कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. जर तो सेमी इंग्रजी माध्यमामध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांचे पेपर त्यांचं मूळ माध्यम, मग ते मराठी असेल हिंदी असेल जे कोणतं असेल ते मूळ माध्यम आणि सेमी इंग्रजी निवडल्यामुळे इंग्रजी. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादा. इयत्ता 4थीसाठी कमाल वयोमर्यादा 10 वर्ष आणि इयत्ता 7वीसाठी ती 13 वर्षांची आहे. पण ही कमाल मर्यादा 1 जून 2025 रोजी गणली जाईल. म्हणजेच 1 जून 2025 पर्यंत त्या विद्यार्थ्याचे 10 वर्ष पूर्ण असावेत. जर विद्यार्थी दिव्यांग असतील तर इयत्ता 4थीसाठी अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना 14 वर्ष आणि 7वीसाठी 17 वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येईल. त्यापेक्षा जर ते विद्यार्थी काही मोठे असतील तर अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. मात्र हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणार नाहीत. त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. पण ते सरावासाठी ही परीक्षा जरूर देऊ शकतील. त्या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेले विद्यार्थी आवेदनपत्र जर का त्यांचं भरलं जात असेल तर स्क्रीनवर तसा मेसेज येईल की विद्यार्थ्याचे वय विहित कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येईल, परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. हा संदेश तिथं असेल आणि हे आपण आपल्या पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जरूर सांगावं. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न. पालकांचे वार्षिक उत्पन्न निवडत असताना आपल्याला 2 ऑप्शन येतात. एक, उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे आणि दुसरं 1 लाखापेक्षा जास्त आहे. जास्त आहे तर त्याला काहीही अडचण नाही. पण जर त्या पालकाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असं जर आपण दाखवत असू तर आपल्याकडे सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेलं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मग हे सक्षम अधिकारी म्हणजे तलाठी, तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांच्या स्वाक्षरीचं एक तसं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते आपल्याला या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना देण्याचं नाही आहे. मात्र आपल्या शालेय दप्तरी ते जतन करून ठेवायचं आहे. जर गरज पडली तर आपल्याला ते दाखवता यावं. यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे ती आहे परीक्षा फी.
तर ही परीक्षा फी बिगर मागास आणि मागास किंवा दिव्यांग यांच्यासाठी वेगवेगळी आहे. प्रवेश शुल्क हे 50 रुपये सर्वांसाठी सेम आहे. मात्र जे दिव्यांग आहेत किंवा जे काही कॅटेगरी, ज्या 3 महत्त्वाच्या कॅटेगरी आपण पाहूयात, SC, ST आणि VJNT. VJA, NTB, NTC, NTD यापैकी कोणीही असे 3 कॅटेगरी SC, ST आणि VJNT या तिघांना परीक्षा शुल्कात थोडी सवलत आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी जे परीक्षा शुल्क 150 रुपये आहे ते या मागासवर्गीय तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ 75 रुपये, म्हणजे एकूण शुल्क बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये आहे आणि जे प्रवर्गातील आहेत SC, ST, VJNT आणि दिव्यांग यांच्यासाठी एकूण शुल्क 125 रुपये असे आहे. पण हे शुल्क फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा जे अभ्यासक्रम चालवतात, MSc ERTचा अभ्यासक्रम जे चालवतात अशा शाळांसाठी आहे. जे CBSE किंवा अन्य शाळा चालवत असतील, ICSE, CBSE किंवा अजून अन्य कोणत्या माध्यमाचे बोर्ड असतील, तर अशा विद्यार्थ्यांना जरी ते कॅटेगरीत असतील तरी त्यांना पूर्ण फीस भरावी लागेल. मात्र ज्या कोणत्याही शाळेत जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, मग ते CBSEमध्ये असू, ICSEमध्ये असू किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शाळेत असू, त्यांना फीसमध्ये सवलत राहील. उर्वरित सर्व विद्यार्थी, मग ते ओपन असेल, OBC असतील किंवा SBC असतील, कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क अर्थात 200 रुपये भरावे लागतील. तर हा होता काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार. आता आपण प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात. चला आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे. सर्वप्रथम आपल्या ॲड्रेस बारमध्ये आपली स्कॉलरशिपची साईट अर्थात 2026-2.puppssmsce.in या साईटवर यायचं आहे. आपण याआधी शाळा नोंदणी कशी करायची त्याबद्दल व्हिडिओ पाहिला होता. आज आपण शाळा लॉग इन करूयात. आपला UDAS कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावर एक क्लिक करा. हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आहे. 5वी 8वीचे फॉर्म इथे भरू नयेत. ओके, कंटिन्यू. आपल्याला आता इयत्ता 4थीचा एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे. ॲरोवर क्लिक करू, रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आपणास इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आवेदनपत्र भरावेचे असल्यास यस या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नो बटनावर क्लिक करावे. यस करूयात. आपल्या शाळेचा UDAS कोड, शाळेचं नाव आणि हा सगळा फॉर्म ओपन झाला आहे. यामध्ये इयत्ता 4थी, विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. मॅक्झिमम साईज त्याची 100 KB असावी. JPEG, JPG आणि PNG यापैकी काहीतरी असावं. फोटो आणि स्वाक्षरी अर्थात फोटो विथ सिग्नेचर, वरती फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर असं असावं. त्यासाठी आधी आपण आपला एक फोटो आणि सिग्नेचर तयार करून घेऊ. चूज फाईलवर क्लिक करूयात आणि विद्यार्थ्याचा फोटो आणि त्याच्या खाली असलेली सही असं एकाच फोटोमध्ये आपण हे ओपन करत आहोत. अशा पद्धतीने आडनाव आधी टाईप करायचं आहे. पहिलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव. अशा पद्धतीने आपण फोटो अपलोड केला आणि नाव टाईप केले, आडनाव
फर्स्ट नेम म्हणजेच प्रथम नाव, विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि आईचे नाव खाली स्क्रोल करूयात. स्टुडंट जेंडर अर्थात विद्यार्थ्याचे लिंग इथून घ्यायचं आहे. मेल, दिव्यांग आहे का, नो. त्याची जन्मतारीख आपल्याला लागेल. त्याची जन्मतारीख इथं एंटर करायची आहे. कॅलेंडरवर क्लिक करा. वर्षावर क्लिक करून आपण आधी वर्ष निवडून घेऊयात. आपल्याला पाहिजे आहे 2015. महिना निवडूयात. तारीख. अशा पद्धतीने आधी वर्ष निवडलं, नंतर महिना आणि शेवटी तारीख निवडली. महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय, होय. आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग तो कोणत्या कॅटेगरीचा आहे ती कॅटेगरी इथून निवडायची आहे. परीक्षेचे माध्यम, आपण स्कूल प्रोफाईलमध्ये जे माध्यम ॲड केले होते ते माध्यम आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यातून आपला या विद्यार्थ्याचं जे माध्यम आहे ते माध्यम निवडा. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम अर्थात महाराष्ट्र शासन एवढा एकच निवडला होता आपण. पालकांचे उत्पन्न अप टू 1 लाख किंवा 1 लाखपेक्षा कमी आणि 1 लाखपेक्षा जास्त हे 2 ऑप्शन येतात. पालकांचे वार्षिक उत्पन्न इथून निवडायचे आहे. पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे कंपल्सरी नाही आहे. नाही भरलं तरी चालेल. मोबाईल नंबर एंटर केला आहे. ईमेल ॲड्रेसची गरज नाही, तसं मोबाईल नंबरचीही गरज नाही आहे. फीजबद्दल डिटेल्स दिसत आहेत आणि हमीपत्रामध्ये आपल्या हेडमास्तरांचा फोटो आणि सही जी आपण अपलोड केली होती ते दिसत आहे. त्यांचं नाव दिसत आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण फॉर्म तयार झालेला आहे. जर काही करेक्शन असतील तर आपण ते करेक्शन करू शकताल. शेवटी सबमिट या बटनावर एक क्लिक करायचे आहे. तर सर्व माहिती चेक झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्टर्ड सक्सेसफुली असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि विद्यार्थी जी माहिती भरली होती ती ब्लँक फॉर्म आपल्याला पुन्हा एक नवीन फॉर्म मिळेल नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी. सर्व विद्यार्थी ॲड झाल्यानंतर लेफ्ट साईडला फी पेमेंट यावर क्लिक करून ज्या विद्यार्थ्यांची फी पे करायची आहे त्या विद्यार्थ्यांना चेक करा चेकबॉक्सवर आणि मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट मेथड्स पाहायला मिळतील. UPI QR स्कॅनर निवडा किंवा तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून आपण हे पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने पेमेंट झालेलं आहे आणि याची प्रिंट आपल्याला काढून घेता येईल. ही प्रिंट काढा. पेमेंट झाल्यानंतर आपण या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये कुठलाही बदल करू शकत नाही.